सर्वीकडे मेंढ्याच मेंढ्या बघू शकता. डांगर संघर्ष जीवनात आणि मी तुमचा मित्र साहेब. तर मित्रांनो, आज आपण डांगरवाडी चालवलो मित्रांनो, कलिंगड. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आले. आता तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे एवढं खतरनाक लाल कलिंगड आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले मित्रांनो. आम्ही आता ते डांगर खाऊ विकळून गेलो. ते बघू शकता मित्रांनो. पण मित्रांनो, ही एवढे भारी डांगर आणि त्यांना त्या मालाला अजिबात भाव मिळत नाही मित्रांनो. आणि त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचा तोटा होणार. ते बघू शकता मित्रांनो, एवढा प्युअर माल जर 4-5 रुपये किलोने जात असेल तर कसं काय शेतकऱ्यांना परवडणार. हे बघू शकता मित्रांनो. हे अशी भरपूर आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. कोणतंही डांगर जर कधी फिरलं मित्रांनो तर ते तुम्हाला लालच दिसल. हे बघू शकता एकदम लाल आहे, एकदम लाल क्वालिटीचं आहे. आता पुढे अशा प्रकारे हे पूर्ण लाल डांगर आहे. कुठंतरी सरकार जरी म्हणत असलं मित्रांनो की शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव देतोय, पण जर कधी शेतकऱ्याच्या मालाला जर भाव दिला असता तर अशी शेतकऱ्याची नुकसान झालीच नसते मित्रांनो. हे बघू शकता की माझ्या पाठीमागं हे बघू शकता मित्रांनो, पूर्ण डांगर आहे. जवळजवळ हे शेतकऱ्यांनी मित्रांनो 4 ते 5 एकर डांगर लावले. आणि एवढे 4 ते 5 एकर डांगरामध्ये मित्रांनो सरासरी काही केलं तर फक्त 2 किंवा 3 गाड्या माल निघला असेल. तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे मित्रांनो की एवढं पिकवून म्हणजे जवळजवळ एक डांगर मित्रांनो 5-6 किलोचं करून आणि त्या डांगराला फक्त 4-5 रुपये किंवा 6 रुपये असा दर दिला जातोय. तर मित्रांनो विचार करा, त्या शेतकऱ्यांना कसं काय परवडेल. आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांनी मित्रांनो आम्हाला मेंढ्या चारायला सांगून दिल्या की बुवा काही परवडत नाही, त्याच्यामुळे डांगरवाडीमध्ये तुम्ही मेंढ्या चारून घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन आहे आणि मेंढपाळांचं आहे. आणि राजकारणी लोक मित्रांनो बोलतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करू ते करू. खरं तर कोणताच राजकारणी शेतकऱ्यासाठी काहीच करत नाही मित्रांनो. फक्त हे स्वतःचे पोळे भाजण्यासाठी आपल्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना कुठंतरी आम्हीच दाखवतात असं करू तसं करू. आणि जेवढे शेतकऱ्यांची मुलं यूट्यूबवर आहे मित्रांनो तर त्यांना सर्वांना सांगायचं आहे, हात जोडून कळकळीची विनंती की मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवर असाल शेतकऱ्याची मुलं तर नक्कीच या गोष्टीला लावून धरा की शेतकऱ्यात किती पॉवर आहे ही या जगाला दिसू द्या. कारण जोपर्यंत आपण मनावर घेणार नाही तोपर्यंत हे राजकारणी आपल्या शेतकरी बापाला जगू देणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्याच्या मुलांनो यूट्यूबवर जे आहे त्यांनी नक्की हे करा, एवढी माझी हात जोडून विनंती असेल. नाही बघू शकता माझ्या पाठीमागे जेवढं पट आहे हे पूर्ण आपले डांगर आहे. थोडं तर बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे जेवढं दिसतंय मित्रांनो हे पूर्ण डांगराचा परिसर आहे. हे बघू शकता पूर्ण पाठीमागं पूर्ण जे आहे ना मित्रांनो हे बघू शकता. त्या तिकडे मेंढ्या चरवायला मित्रांनो, त्या मेंढ्यांपासून तर या विहिरीपर्यंत तर असा. आणि इकडे बी भरपूर असा मोठा पट्टा आहे मित्रांनो, तो जवळजवळ 4-5 एकर आहे. तर या अशा प्रकारे शेतकऱ्याची नुकसान होऊ राहिले मित्रांनो. तर कुठेतरी सरकारला जाग यावी यासाठी मित्रांनो मला मुळात राजकारणावर बोलायची माझी काहीच अपेक्षा नव्हती मित्रांनो. आणि त्या गोष्टीमध्ये पडण्याची माझी काही इच्छा नव्हती. पण तरी पण मित्रांनो ज्यावेळेस शेतकऱ्याचं जे असे हाल बघतो मित्रांनो तर खरं तर वाटतं की बुवा असं होऊ नये. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या संघर्ष जीवनाच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तसंच आपण मेंढपाळांच्या जीवनाबद्दल नेहमी मेंढपाळांबद्दल बोलत असतो मित्रांनो. मेंढपाळांच्या दैनंदिन जीवनाची माहिती देत असतो. तसंच मेंढपाळ बांधवांचे काय हाल आहे, काय कसे असतात मित्रांनो, मेंढपाळांचं जीवन कसं असतं, मेंढपाळ कशा प्रकारे राहतात, तर सर्व गोष्टी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला दिसन. तर नक्की बघा. आणि ती तुम्हालाही कळेल मित्रांनो की धनगर समाज बांधवांचं किंवा मेंढपाळ बांधवांचं जीवन नेमकं कसं असतं, त्यांना कसं जगावं लागतं, कसं राहावं लागतं. तर बघू शकता मित्रांनो हे असं असतं. आता तर उन्हाळा चालू आहे मित्रांनो आणि
पातीचा सीझन चालू असल्यामुळं सध्या तर मेंढपाळांची पाहिजे एवढी हाल नाही आहे. पण ज्यावेळेस मित्रांनो पाऊस पडतो म्हणजे सरासरी जून जुलै महिन्यामध्ये, तर त्यावेळेस मेंढपाळांची खरी हाल दिसायला चालू होऊन जाते. कारण की चारा पाणी नसतो आणि सर्व शेतकऱ्यांनी आपले शेतीमध्ये मित्रांनो लहान लहान पीक लावलेलं असतं. त्याच्यामुळं शेतामध्ये थांबणं पण शक्य होत नाही. तर अशा वेळेस मित्रांनो जास्तीत जास्त मेंढपाळांची अवकाळ होते आणि तेही तुम्हाला मी पुढं दाखवान मित्रांनो. जसे जसं दिवस जातील तसंच तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तसंच संघर्ष जीवनाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.